सिल्लोड तहसील के सामने खड़े हैं और हमारे पीछे मंगेश दादा साबळे 7 दिनों से उपोषण पे बैठे हैं, भूख हड़ताल पे बैठे हैं। उनको मिलने के लिए महाराष्ट्र भर से लोग आ रहे हैं। और दादा काय ना हम बीड़ से आए हैं। यहाँ पे मंगेश भाऊ का जो अनशन है किसानों के लिए, उसको हम सपोर्ट करने के लिए आए हैं। तुमचं नाव सांगा। माझं नाव राजेंद्र आमटे, मी शिवसंग्राम शेतकरी आघाडीचं काम करतो बीडमधलं, आणि आम्ही बीडवरून इथं आलो। कारण काय आहे, हे आंदोलन शेतकऱ्यासाठी आहे आणि या ठिकाणी 7 दिवसापासून मंगेश भाऊ उपाशी। घरी जर गेलं, आपण सकाळी जेवलो नाही तर आई काय म्हणते, बाळा तब्येत खराब होईल, जेवून घे, आणि आई आपली इतकी काळजी करते। तसं आज हे सरकार मायबाप म्हणतो आपण, अरे 7 दिवसापासून हे शेतकऱ्याचं लेकरू उपाशी, त्याला बघायला साधा एखादा आमदार येऊ नाही, एखादा खासदार येऊ नाही, पालकमंत्री मंत्री हे काय करतात? अरे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे आमचे पाय धुवून प्यायची पाळी येते, आम्ही शेतकऱ्याचे कैवारी बनतो। आणि आज हे काय चालू आहे यांचं? 7 दिवसापासून मंगेश साबळेंचं हे शेतकऱ्याचं लेकरू उपोषणाला बसलंय, मग त्याची काळजी घेणं हे सरकारचं काम नाही? अरे साधी विचारपूस तरी करावी। या सरकारचा जाहीर निषेध मानतो, कारण हे सरकार EVMचं सरकार आहे, बोगस सरकार आहे। या सरकारला जनभावनेची, जनसामान्याच्या मताची आणि त्याच्या महत्त्वाकांक्षेची किंवा त्याच्या आत्मीयतेची कसलीही गरज नाही। हे सरकार नीतीभ्रष्ट सरकार आहे। आणि या ठिकाणी साधं कलेक्टर, अरे बाबा जिल्ह्याचं त्याचं कलेक्टरचं जिल्ह्याचं पूर्ण त्याच्याकडे असतं, कलेक्टर कुठं रजेव जावा का? अरे हे रजेव गेला नाही कलेक्टर, ह्याला ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी रजेवर पाठवलंय। आणि हे कलेक्टर हा मुख्यमंत्र्यांनी रजेवर पाठवलेला आहे, हा काय स्वतः गेलेला नाही। त्यामुळे या कलेक्टरवर आणि त्याला रजेवर पाठवणाऱ्यावर सर्वांवर कारवाई केली पाहिजे। अरे 7 दिवसापासून इथं उपोषण चालू असताना मुख्यमंत्र्याला काय इथं शिर्डीला आज कार्यक्रम घेतला, शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शेतकरी मेळावे घेतात। अरे खरा शेतकरी मेळावा घ्यायचा इथं या ना, इथं भेट द्या ना, इथं शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घ्या ना। त्या 8,000 रुपये 8,500 रुपये हेक्टरी देतात। अरे 8,500 आमचे कापसाच्या बॅगा सुद्धा होत नाहीत। 2.5 हेक्टरला कापसाच्या बॅगा घ्यायचं म्हणलं तर आम्हाला 8,000 ते 10,000 रुपये लागतात। अरे हे काय द्यायला लागले? 8,500 रुपयात काय होतंय? खताचा प्रश्न वेगळा, फवारण्याचा प्रश्न वेगळा, सोयाबीनचा वेगळा, सगळा वेगळा। अरे ह्यात 8,000 काही होत नाही। हे आजचं उपोषण मंगेश भाऊचं अतिशय महत्त्वाचं आहे, शेतकऱ्यासाठी अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण, मी बीडवरून आलोत, आमचे सगळे सहकारी बीडवरून आलोत। या ठिकाणी आम्ही मंगेश भाऊला पाठिंबा देण्यासाठी आलोत। आणि या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विनंती करतो, जे काही महाराष्ट्रातले शेतकरी आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत, यांना नम्रतेची विनंती की बाबांनो, तहसील कार्यालयावर उद्या जाऊन एक निवेदन द्या। या ठिकाणी मंगेश भाऊ साबळे यांचं 7 दिवसापासून उपोषण चालू आहे, याची दखल घेण्यात यावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा। ह्या मागण्या या सरकारने मान्य केल्या पाहिजेत। आणि या ठिकाणी मंगेश भाऊ यांचं उपोषण हे या ठिकाणी सरकारने पुढे येऊन सोडलं पाहिजे, कारण की माणसं महत्त्वाची, नेता महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा नेता हा टिकला पाहिजे, जगला पाहिजे। हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, आपण किती उपोषण केले तरी ह्याला जमत नाही। जसं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, तसं या सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल। तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल, त्या ठिकाणी आपण निवेदनं द्या, त्यांना माहिती पाठवा आणि त्या ठिकाणी आपलं फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, या ठिकाणी सोशल मीडियावर या ठिकाणी आपण सर्वांनी टाकावं, ही नम्रतेची विनंती।